संघांदरम्यान चित्तथरारक सामना मागचा जो परिलवन जगदंब वाखन बी ने जिंकला. धावसंख्येला डिफेंड करत असताना शेवटच्या बॉलवरती टिपलेला झेल गुरुनाथने, ज्या झेलने मात्र जबरदस्त सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि तो निसटता विजय मिळवला परिलवन जगदंब वाखन बी ने. आता हेच दोन संघ, एका बाजूला वेद 11 देसाई, दुसऱ्या बाजूला परिलवन वाखन बी समोरासमोर आहेत. ओपनिंग पेअर मैदानाचा आत निकेश पाटील आणि निकेश पाटीलच्या सोबतीला सोमनाथ गायकर. गौरांश पाटील टोकाई यांच्याकडून सोमनाथ गायकरला बॅक टू बॅक 3 4 साडी 1000, बॅक टू बॅक 3 6 साडी 2000. बॉलिंग मार्क वरती आपण पाहत आहोत मयूर मात्रेला सध्या वॉर्म अप करतोय. ऑन साइडला डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन ला फिल्डर 130 या सर्कलचा बाहेर, दुसरा डीप मिड विकेटला थोडासा स्क्वेअरिश आहे. मिड ऑफ आत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, आत शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन आणि आता मिड ऑन ला एक फिल्डर आलाय. लॉंग ऑन थोडंसं वाईडिश होत असताना डावल होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला व्यवस्थित कनेक्शन नव्हतं, डीप स्क्वेअर लेगला चालला बॉल. ज्या ठिकाणी फिल्डर आपण पाहत आहोत हिमांशू. हिमांशू नॅचरली लेफ्टी आहे, पण थ्रो करत असताना आता उजव्या हाताने त्याने केलेला आहे. बॉलिंग करत असताना देखील तो उजव्या हाताने करतो, पण बॅटिंग मात्र त्याची तो जेव्हा आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा तो लेफ्टी आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 आता उघडलंय परिलवन जगदंब वाखन बीच. इंटरेस्टिंग मॅच आहे, दोन्ही संघ ताकदवान आहे, दोघांनी जबरदस्त विजय मिळवला. धावसंख्येला डिफेंड करत असताना परिलवन वाखन बी ने, धावसंख्येला चेस करत असताना वेद 11 रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईने. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड, नॉन स्टकेंडला कॉल नव्हता, मात्र यावेळेला सोमनाथ धावलाय आणि निकेश पाटीलची विकेट जाईल. रन आउट. विकेट हेच सांगतं, जेव्हा जेव्हा बिहाइंड द विकेट बॉल जातो नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचा कॉल असतो. कॉल सोमनाथचा होता, पण त्यासाठी रेडी नव्हता तो निकेश पाटील. त्यामुळे सोमनाथला थांबणं गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा डाऊन दी ग्राउंड बॉल येतो तेव्हा स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा कॉल असतो. कॉल तर बरोबर योग्य दिला होता, पण निकेश रेडी नव्हता, त्यामुळे सोमनाथ धावला आणि तिथे विकेट पडली पहिली. फुल्लेंथ होता, बॅटचा चेहरा बंद केला. मिडॉनला बॉल येत असताना तिथे येतोय ज्युनियर नितीन. एक धाव येत असताना सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो दोन्ही आकड्यावरती. निकेश पाटील चांगल्या फॉर्म मध्ये, बुर्दुल नाईट स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त खेळ त्याने केला होता. अंडर प्रेशर मैदानाचा आत येऊन या मॅच मध्ये त्याची विकेट फार लवकर पडली आहे आणि गायकर ब्रदर्स मधला शिवदास देखील मैदानाचा आत जो स्ट्रायकिंग एंडला पुढे निघालाय. हवेमध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या गॅप मधून मागे चाललाय. मोरेश्वर धावतोय, पण बॉल त्याच्या अधिक वेगाने धावलाय आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार परिलवन वाखन बी साठी. मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. मोरेश्वर पाटील आणि ऋषी मात्रेची जी गॅप आहे त्या गॅप मधून बॉल गेलाय. पुल करायचा होता. ओहो, गॅप मध्ये बॉल आहे काऊ कॉर्नरला. जे दोन फिल्डर होते 30 या सर्कलच्या बाहेर, दोघेही बघत राहिले आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नव्हता या फटक्यामध्ये, पण जी गॅप आहे पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग मोठे गॅप आहे. काऊ कॉर्नर पासून मिड विकेट, तिथून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 2 लागोपाठ चौकार धाव फलकावरती 10. शेवटचा एक बॉल बाकी. पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील
मात्र थोडासा नाराज आहे. दोन्ही चौकार गॅप मधून आपल्याला पाहायला मिळाले. शिवदासचं कौतुक असेल जे स्ट्रायकिंग एंडला अटॅक करतात. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. ओहो, फाईन लानचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मिस. या वेळेला सोमनाथची विकेट धोक्यात होती पण रितेश डायरेक्ट हिट करू शकला नाही. एक धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी बाद. पर 11 जगदंब वाकण. बीचं धाव फलक 11. 11 for 1. नामवंत खेळाडू एदुडनेश अविनाशी काळनी यांचं आगमन झालेले, त्यांना विनंती असेल. आणि त्याचबरोबर बावेशजी सावंत दातिवली यांचं आगमन झालेले. या पण मंचावरती चौदमान क्रिकेट संघ दातिवली यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. 11 धावात 1 गडी बाद. थोड्याच वेळात कल्याण ग्रामीण विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शिवसेनेचा कल्याण ग्रामीणचा बुलंद आवाज आदरणीय राजेशजी मोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. 11 आलेल्या सेकंड ओव्हर मध्ये आता बादल मात्र येतोय. बरेचसे बॉलिंग ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय चरणदासजी मात्रे साहेब यांचे नुकतंच आगमन. साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. नगरसेवक चषक 2025 सांगता सोहळ्याकडे आपण वाटचाल करत आहोत. ही द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच, त्यानंतर 4th क्वार्टर फायनल, 2nd सेमीफायनल आणि ग्रँड फिनाले. गॅप मध्ये बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला. चेस मोठी धावतोय विकास. नो चान्स फॉर फिल्डर. येतोय चौकार. कुमार प्रणय शरणदास मात्रे यांचं आगमन झालेलं आहे. सो प्रणयचे आपण सहर्ष स्वागत करू. 15th नावाफलकावरती पर 11 जगदंब वाकणबी पुढे आलाय. या वेळेला बॉल चालला कव्हरचा. गॅप मध्ये विकास डीप मधून सेकंडचा कॉल दिलाय. पहिली धाव ज्या वेगाने धावलाय त्याच वेगाने दुसरी धाव कंप्लीट झाली. थर्डचा कॉल आणि पाहता पाहता ओहो डायरेक्ट हिट आता झालं 3 धावा. दिवसा ढवळ्या 3ऱ्या धावेची चोरी. क्षेत्ररक्षणामधून चुका झालेल्या आहेत. विकास फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉलला उचलता आलं नाही. सेकंड अटेम्प्ट तिथे वेळ गेला. विकास उचलणार की मयूर उचलणार, त्यामध्ये 3री धाव. चेक करूयात फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. टीव्ही अंपायर आता चेक करतील फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू. रनआउट साठी सोमनाथ पोहोचला की नाही पोहोचला आता हेच टीव्ही अंपायर आपले पाहतील. सध्या गायकर ब्रदर्सची जोडी मैदानाच्या आतमध्ये धावांचा वेग वाढवते. जबरदस्त खेळ. शिवदास आल्याबरोबर त्याचा बॅटमधून 2 चौकार आले होते आणि या ओव्हरमध्ये देखील त्याने बादल मात्रेचं स्वागत केलं. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. आता 3 धावा कंप्लीट आहेत की नाही. सो कंप्लीट आहे. बॅट बरोबर येते पॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यानंतर हा बॉल स्टंपच्या दिशेने चाललेला आहे. बॅट्समन सेफ. 3 धावा. 18 धावात मात्रे बादल. खोला टाकला होता. मिडॉनला चेस केलं बॉलने. लॉंग ऑन कडे आकाशला आपण पाहत आहोत. 1 धाव. चांगला थ्रो. आता फिल्डिंग मधून तुम्हाला चांगली कामगिरी करावीच लागेल. होम ग्राउंड वरती खेळतात आणि होम ग्राउंडचं बेनिफिट घेत असताना थोडंसं प्रेशर देखील असतं, थोडंसं नर्वसनेस असतो. त्याचं कारण मोठ्या संख्येने आपला ऑडियन्स असतो आणि आपला खेळ चांगलं होणं याकडे जास्त फोकस असतो. त्यामुळे कुठेतरी तो नर्वसनेस, त्यामुळे फिल्डिंगमध्ये विकासकडून चुका झाल्या. तिथे 3 धावा गेल्या. धावा 19. बादललाही कमबॅक करावं लागेल. पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा गेलेल्या. धावांचा वेग आहे. 70 जरूर चेस केल्यात पहिल्या मॅच मध्ये, पण दुसऱ्या बाजूला मागच्या मॅच मध्ये 5 ओव्हर्स मध्ये गौरीपाडा संघाला पर 11 वाकण बी ने 44 दिल्या नाही. एज होती आत लागला. बॉल चालला फाईन लेग मध्ये. हितेशचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा. तो हुकला. 1 धाव. सिंगलने धाव संख्या जाऊन पोहोचले पुढे 20 धावा. धावा फलकावरती बादल गोलंदाज म्हणून तुम्हाला
स्वतःचं फिटनेस त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहता आपण फेस इंजुरी असेल, जेव्हा बॉलला बॅटची एज घेऊन बॉल येतो फेसवरती, त्या इंजुरी जास्त पाहायला मिळतात आणि खास करून लिगामेंट. फ्रंटलाईन बॉलर आहेत बादल म्हात्रे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं पर्व यंदाचा 18 फेब्रुवारीला आपल्या समोर येते, त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपली काळजी घेतोय, प्रत्येक संघ. बादल म्हात्रे आमदार साहेबांचा आगमन होत असताना आपण पाहतो आपले सर्वांचे लाडके कल्याण ग्रामीण विधानसभाच्या नवनिर्वाचित आमदार राजेजी मोरे साहेबांचं आगमन होत असताना साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. कारण मनू पाटील साहेब सुद्धा उपस्थित राजेगावचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. राजेजी मोरे साहेब आपण पाहतोय नवनिर्वाचित आमदार, दमदार आमदार, त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माहिती अंपायर मॅच थांबवा. प्रथम कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय राजेश मोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना परी11 वाखण बी आणि त्यांच्या विरुद्ध वेद 11 रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. वाखण बॅटिंग करते, देसाई संघाच्या विरुद्ध पहिला डाव 22ला 1. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बादल म्हात्रे. फुल लेंथ होता, एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मध्ये बॉल चाललाय. मयूर वेगाने मिसपेट पुन्हा. याच चुका टाळायच्या तुम्हाला. क्षेत्ररक्षणामधून वारंवार चुका होतात. 2 धावा इथे मिळत असताना 2 षटकांचा खेळ अशा पद्धतीने इथे संपला. 1 विकेटचं नुकसान बॅटिंग करणाऱ्या परी11 जगदंब वाकण बीचं धावफलक सध्या आपण पाहतात. धावफलकावरती 24 धावा स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार, शिवसेनेचा कल्याण ग्रामीणचा बुलंद आवाज. झपाट्याने सध्या आपण पाहत आहोत विकास कामं आणि दादांचं साहेबांचं नुकतंच या नगरसेवक चषक
25 मध्ये आगमन झालेले आहे. 4 दिवस गेले आपण या मैदानावरती स्पर्धा पाहत आहोत. ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, शिवसेना दिवाशर प्रमुख आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा गेल्या कित्येक वर्ष आपल्याला पाहायला मिळते. जवळमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित आणि आज या अंतिम दिवसामध्ये साहेब वेळात वेळ काढून या मंचावरती उपस्थित आहेत. जवळमान क्रिकेट संघ दातिवली यांच्या वतीने आमदार आदरणीय राजेश मोरे साहेब यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करू. साहेबांसोबत बरीचशी मंडळी या मंचावरती उपस्थित राहिलेली आहेत, त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करू. 2 षटकांचा खेळ संपलाय. परी 11 जगदंब वाकण बी संघ बॅटिंग करतोय. धावा फलकावरती 24 धावा. पहिल्या षटकामध्ये मयूर मात्रे 11, सेकंड ओव्हरमध्ये बादल मात्रे 13 आणि टोटल स्कोर सध्या 24. गायकर ब्रदर्सची जोडी मैदानात आत खेळते. परी 11 वाकण बी साठी हे 2 षटके इम्पॉर्टंट आहेत. 5 ओव्हर्समध्ये 70 चेस केल्यात मागच्या मॅच मध्ये देसाईने. 46 धावा 5 ओव्हरमध्ये डिफेंड केल्यात वाकण बीने. सो दोन्ही बाजूने दोघांची स्ट्रेंथ आपण बघितले पहिल्या मॅच मध्ये. रॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मागे चालला. वेल जॅच कॅच. दुसरा हादरा 24 ला बसलाय परी 11 वाकण बीला. महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री, सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस देखील आहे. तर संपूर्ण कल्याण ग्रामीणच्या जनतेकडून, आमदार साहेबांकडून साहेबांना लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या. सायमल्टेनियसली दोन्ही स्क्रीन सध्या तुम्ही पाहता. एका बाजूला क्रीडांगण सुरू असलेली मॅच आणि एका बाजूला आमचं मुख्य व्यासपीठ, जिथे नुकतंच कल्याण ग्रामीणचे आमदार आदरणीय राजेश मोरे साहेब यांची उपस्थिती आणि सध्या सर्व मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिली विकेट आली रितेश मात्रेच्या पहिल्याच बॉलवरती. ऑफस्टम्पचा बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न होता, जास्त बाहेर. ऑफस्टम्पचा अंपायरचा सिग्नल वाईडने धावसंख्या पुढे चालली आहे. ऍक्शन रिप्ले, क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर, पण कोपऱ्यातच टाकला आणि त्यामुळे अंपायरचा सिग्नल आलेला तो वाईडने धावसंख्या आपण पाहतोय ती 25. लास्ट विकेट शिवदासची पडली, 17 धावा त्याने जोडल्या. ऑन साइडला उडवलाय वाडिश, लॉंग ऑन हवा यात्रेसाठी. वाऱ्यासोबत संवाद करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ठाणे जिल्ह्याचा कल्याण ग्रामीण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि पुन्हा या विधानसभेमध्ये तो शिवसेनेने गुलाल उधळला. नवनिर्वाचित आमदार आदरणीय राजेश मोरे साहेब यांची उपस्थिती देखील आपण पाहत आहोत. टोटल स्कोर सध्या 31. षटकार आलाय फलंदाज साईनाथ गायकरचा बॅटमधून. अपेक्षित होतं आणि तो षटकार आलाय. साईनाथ स्लॉग हिटर आहे. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी अपयश होतं, मात्र या मॅच मध्ये अटॅक. स्ट्रेट बॅट, मिस टाइम आहे. कॅप मध्ये बॉल, एक्स्ट्रा कव्हर मध्ये 3 फिल्डर, 1 बॉल पहिला टप्पा आणि त्यानंतर डीप कव्हरच्या फिल्डर नितीनच्या हातामध्ये हा बॉल. 2 धावा, 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली. स्कोर सध्या आपण पाहत आहोत तो 33. डाव पहिला आहे, तिसरं षटक आपण पाहत आहोत. सलग 2 सामने आजच्या मॉर्निंग सेशन मध्ये जिंकलेले आहेत आदर्श पडले संघाने. त्यांना विनंती असेल कॅप्टन आपण मंचावरती येऊन थांबा. यानंतर 4th क्वार्टर फायनल, 2nd सेमी फायनल आणि त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना अर्थातच नगरसेवक चषक 2025चा विजेत्याच्या मॅच मधून आपल्याला मिळणार आहे. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग करणारी टीम वेद 11 देसाई. .33 धावात 9 धावा आतापर्यंत येतात पहिल्या 3 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये.
ऑफ स्टंपचा फार बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा आलाय वाईड. थोडासा लांब ठेवतोय. आता वाचण्यासारखी गोलंदाजी इथे आपण पाहतो ती रितेश म्हात्रेची. टप्प्यात द्यायचा नाही कारण टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केला. या अगोदर एक षटकार साईनाथ गायकरचा बॅट मधून आलेला आहे. फुल टॉस टोला लागलाय. गरंगत बॉल मिड विकेट मध्ये. आकाशचा कॉल आहे. फार वेगाने बॉलवरती फर्स्ट अटेम्प्ट बॉल दिसडलाय. मागून येत आहे बॅकअप. त्या अगोदर आकाशने बॉलला उचललाय. थ्रो करेल. 2 धावा पूर्ण झालेला. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर आपण पाहतोय तो 36. होम ग्राउंड वरती खेळतात देसाई. ही मॅच कडवी झुंज आहे. दोन्ही संघ शेवटपर्यंत लढतील. सध्या पहिला डाव आहे. या षटकातील बॉल बाकी आहेत 2 आणि टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 36. प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेंज गेम. वडोली बी संघ फर्स्ट सेमीफायनल मधून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. संयोजकांना विनंती. बॉलची मागणी होते पण सेकंड चॉईस बॉल अंपायर कडे. आणि काल 8 संघांचा पोल मधून ओमसे आगासन संघ या स्पर्धेचा सेकंड सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. स्वतःचा हा सामना आपण पाहतोय द्वितीय फेरीमधील द्वितीय. परी 11 वाखन बी आणि त्यांच्या विरुद्ध वेद 11 वागेश्वर रिची प्रदेशांत देसाई. 36 धावा धावाफलकावरती. बॉल अजूनही बाकी आहेत. 2-2 वाईड आले. 2 डबल आले. षटकार आला. एक विकेट देखील आलेली आहे. या ओव्हरमध्ये सुरुवातीला विकेट पण त्यानंतर 3 बॉल मध्ये 12 धावा आलेल्या आहेत. पुढच्या प्रोडक्टिव्ह ओव्हर बॅटिंग करणाऱ्या परी 11 जगदंब वाखनबी साठी रितेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती रेडी. पडले गावांकडून कॅच ड्रॉप. मागे चला बॉल. फाईन लेग. थोडासा वेळ घेतला फिल्डरने. 1 धाव तोपर्यंत पूर्ण झालेली आहे. प्रत्येक बॉल नंतर एकत्रित येऊ नका. वेळ जास्त चालल्या डावामध्ये. प्रेक्षकांनी जो पडदा पकडलाय तो सोडायचा आहे प्लीज. समोर बिल्डिंगच्या समोर बरोबर टावरच्या समोर प्रेक्षकांनी जो पडदा पकडलाय तो लगेच सोडायचा आहे. लक्षात घ्या. अन्यथा आमचे आयोजक तिथे येतील. त्यामुळे थोडं सहकार्य करा. पडल्याचे खेळाडू आहेत त्या ठिकाणी. त्यांना जर ऐकायला जात नसेल समजलं नसेल. येस थँक्यू. 37 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. फुल लेंथ होता. वाईड यॉर्कर जास्त बाहेर टाकलाय. वाईड आलाय. तिसरा वाईड एक्स्ट्रा रन येत आहेत या ओव्हर मध्ये. धावसंख्या आपण पाहतोय ती 38 वरती. फार बाहेर. सुरुवातीपासून हेच बॉल त्याला टाकायचे होते पण ते वाईडच्या रिटर्न क्रीजचा आत टाकायचे. ते बाहेर जात आहेत. 3ही वाईड आपण ऑप्शनचा बाहेर बघितलेत या ओव्हर मध्ये. 38 धावा. शेवटचा बॉल मात्रे. एक्स्ट्रा कव्हरची गॅप आहे तिथे लॉफ्ट करायचंय. पुन्हा वाईड आलाय. 4था वाईड. अवे फ्रॉम द बॉडी. 39 धावा धावाफलकावरती. 9 बॉल आतापर्यंत टाकलेत पण त्यामधले 4 वाईड. पहिल्या बॉलवरती विकेट येऊन हे षटक मात्र वाखनच्या बाजूने चाललंय. पुढे आलाय. लॉफ्ट केलाय. 30 गॅप पुन्हा शोधली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येत आहेत नितीन. आता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय ते 3 ओव्हरचा खेळ संपला. स्ट्राईक असेल ती साईनाथ कडे. साईनाथ गायकर कडे. धावाफलकावरती आपण पाहतोय 41. विकेट पडलेले असताना 2 बॅटिंग करतोय परी 11 जगदंब वाखनबी. पडलेगावचे शाखा प्रमुख दिलीप शेठ पाटील यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतोय. आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार राजेशजी गोवर्धन मोरे साहेबांना तुम्ही पाहतात. राजेशजी मोरे साहेब सुरुवातीला आपण पाहिलं कारण दत्तनगरमध्ये आपण पाहिलं सलग 4 ते 5 वेळा ते नगरसेवक झाले आणि त्यानंतर डायरेक्ट आमदार. कारण सातत्याने खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष दत्तनगर डोंबिवलीमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्या कल्याण ग्रामीणमध्ये त्यांची निवड करण्यात आलेली. येणाऱ्या काळामध्ये खूप सारी चांगली कामे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. जरूर निश्चितपणे. हा पहिला टर्म आहे आमदार राजेश मोरे साहेबांचा आणि झपाट्याने त्यांनी सुरुवातच केलेली आहे. पहिल्या दिवसापासून ऑफिसवरती साहेबांची इतकी गर्दी होती. आम्ही देखील आमच्या स्पर्धेसाठी इन्व्हिटेशन देण्यासाठी साहेबांना गेलो होतो आणि अगदी नेता जनसामान्यांचा
त्यामुळे तुम्हाला लगेचच त्यांची भेट देखील होते. आणि आज आवर्जून उपस्थिती साहेबांच्या मंचावरती आपण पाहत आहोत. नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक म्हणून गेले काही वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांची ख्याती होती, पण आता कल्याण ग्रामीणचे आमदार, ही मोठी झेप साहेबांची राज्य क्षेत्रामधली. त्याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे देखील आपण आभार व्यक्त करायला, आणि त्याचबरोबर संसद रत्न डॉक्टर या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी दाखवलेला विश्वास आणि ती निवड कल्याण ग्रामीणच्या जनतेची. आमदार राजेशजी मोरे साहेब ऑन साइडला बॉल आहे, मिड विकेट मध्ये झेलची संधी आणि ओहो, सहज सोपा झेल सुटलाय. फलंदाज सोमनाथला जीवनदान आणि धाव मिळत असताना 1. आज बऱ्याचशा कॅचेस पकडलेल्या आहेत. एका डावामध्ये आपण जवळपास 9 विकेट पडले, ते सर्व झेलचीत होते आणि बऱ्याचशा कॅचेस ड्रॉप देखील झालेल्या आहेत. अप अँड डाऊन प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. समोर खेळलाय लॉंग ऑनला फील्ड, थोडासा वाईडिस येईल, बनेल फक्त प्रेक्षक. लॉंग ऑन सीमा रेषेचा बाहेर, साईनाचा बॅट मधून येतोय आणखी एक षटकार. $49 वरती धावफलक या षटकारासोबत. करंट रेट 14 जबरदस्त खेळ राहिलाय. होम ग्राउंड वरती देसाईच्या समोर जास्तीत जास्त धावा तुम्हाला उभाराव्याच लागतील. बॉल अजूनही बाकी आहेत 3. प्रवीण म्हात्रे खेचून मारलाय, म्हात्रेला आणखी एक मारलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेचा बार, लॉंग अँड स्ट्रॉंग, हॅन्ड हँडसम षटकार. धावा फलकावरती 2 लागोपाठचे षटकार आलेत. ओहो, लॉफ्ट करायचं त्यावेळेला जमलं नाही. आत आला, बॉल पडला बरोबर, स्ट्रेट बॅटने खेळला होता. शॉट सिलेक्शन योग्य होतं, पण बॉल ज्या पद्धतीने फिरलाय त्यामुळे तो बॅट वरती आला नाही. डॉट आलाय. 2 सिंगल, 2 षटकार, शेवटचा एक बॉल बाकी. पाहूया टार्गेट सेट करणारा बॉल प्रवीण म्हात्रे. एज आहे, फ्लाय स्लिपला बॉल, थर्ड मॅनचा फील्डर थांबला. 1 धाव पूर्ण झाली आणि अशा पद्धतीने डाव पहिला संपला. विकेट पडले 2. धावफलकावरती 56 धावा सजलेल्या आहेत. परी 11 जगदंब वाकण बीचा आणि रिची प्रतिष्ठान वेद 11 वागेश्वर देसाईला बनवायचा आहे त्या 57 धावा. तर नक्कीच आपण विशेष सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नगरसेवक चषक स्पर्धा 2025 साली आपले सर्वांचे लाडके आमदार राजेशजी मोरे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विकास मडवी साहेबांना विनंती होतो की आपण या. नितीनजी मडवी आपण यायचे, सोपन म्हात्रे आपण या, आणि निपेश म्हात्रेने विनंती, आपण रुपेश म्हात्रे आपण विनंती आणि भावेश सावंत आणि संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ दातिलीच्या वतीने एक विशेष सन्मान आपण राजेशजी मोरे साहेब आपले सर्वांचे लाडके आमदार ज्यांचा सन्मान आपण करणार आहोत. काल टायगर चषकाची ओपनिंग सेरेमनी सुद्धा त्यांच्याच माध्यमातून करण्यात आली. राम मंदिरची एक सुंदर प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते. राजेशजी मोरे साहेब दत्तनगर त्यांच्या विभागामधनं 5 वेळा नगरसेवक आणि त्यानंतर आमदार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नागरिकांच्या नेहमी संपर्कात असणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेशजी गोवर्धन मोरे साहेब आपले सर्वांचे लाडके आमदार. त्यांचा सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आमचे सर्वच विकासजी मडवी असतील, नितीनजी मडवी असतील, रुपेशजी म्हात्रे असतील, सोपानजी म्हात्रे असतील, भावेशजी सावंत असतील, या संपूर्ण टीमच्या वतीने साहेबांचा एक विशेष सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर विभाग प्रमुख बंडू पाटील साहेब उपस्थित आहेत आजदेगावचे. त्यांनी विनंती आपण या, आपले सन्मान होईल. विभाग प्रमुख बंडू पाटील साहेब आजदेगावचे, क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम आणि आमच्या आजदेगावात सातत्याने खूप चांगलं कार्य त्यांचं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते नागरिकांसाठी. मग त्यांचे सुपुत्र असतील, मयूर पाटील असतील,
विधानसभा संघटना तालुका सुद्धा आहेत. साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नगरसेवक चषक त्यांचा सन्मान विकासजी मडवी यांच्या शुभ हस्ते होत असताना त्यानंतर एक यशस्वी उद्योजक उमेशजी शेलार खंबाळपाड्याचे ते उपस्थित त्यांचे सत्कार होईल. तो उमेश शेलार विनंती असेल या आपले सन्मान आपण स्वीकारायचे. सातत्याने राजेजी मोरे साहेब यांच्या जवळचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. बंडू पाटील साहेब आपण पाहतोय. त्यानंतर खिडकालीचे सुनील पवार साहेब इथे उपस्थित त्यांचे सत्कार होईल. तर या सुनील पवार साहेब आपले सन्मान होईल. सुनीलजी पवार साहेब यांचे सन्मान केला जाईल. सुनील पवार यांचा सत्कार आपण करूया. खिडकालीचे आमचे मान्यवर उपस्थित. बॅट्समन लगेच पाठवा प्लीज आणि पडलेच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. ऋषिकेश मात्रे उद्योजक त्यांचे सत्कार होईल. तर या ऋषिकेश मात्रे साहेब आपले सन्मान होईल. ऋषिकेश मात्रे साहेबांचे आपण सन्मान करणार आहोत. एक यशस्वी उद्योजक ऋषिकेश मात्रे यांचाही सन्मान आपण लगेचच करणार आहोत. ऋषिकेश मात्रे यांचा सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर किशोर मात्रे यांचाही सत्कार आपण करणार आहोत. मॅच चालू करा दोन्ही अंपायर. किशोरजी मात्रे यांचाही सन्मान आपण लगेचच करणार आहोत. विकासजी मडवी देसाईचे किशोर मात्रे यांचा सन्मान आपण लगेचच करणार आहोत. पडलेगावचे शाखा प्रमुख दिलीप पाटील यांचाही सत्कार होईल. दिलीप दादा पाटील यांना विनंती असेल आपण या. राजेजी मोरे साहेब आमदार यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व आहे. दिलीपजी पाटील दोन चांगले मित्र आज एकत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच दिलीप पाटील साहेब आमच्यासोबत चर्चाही करत होते राजेश मोरे साहेबांबद्दल. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. धन्यवाद करण काळन आणि नितीनजी काळन. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच नगरसेवक चषक 2025 मध्ये. दर्जेदार अशी स्पर्धाने थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं आदरणीय राजेश मोरे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. ते आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान या नगरसेवक ट्रॉफीच्या वतीने करण्यात आला. विद्यमान आमदार 5 पंचवार्षिक त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गाजवलेले आहेत. जनसामान्यांचं नेतृत्व ते विधान भवनामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नवनिर्वाचित लाडके आमदार आहेत राजेजी मोरे साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे नगरसेवक ट्रॉफीमध्ये जनुमान क्रिकेट संघ निळजेच्या वतीने. आणि त्यांचं भव्य स्वागत इथे झालं आणि त्याचबरोबर चौकाराने त्यांचं स्वागत आता इथे केलं जातं. या मॅच मध्ये टार्गेट सेट झालं. या मॅच मध्ये 57 धावा करायच्या. देसाई या टीमला होम ग्राउंडवर खेळत असताना मागच्या मॅच मध्ये ऑलमोस्ट 4.5 ओव्हरमध्ये धावा चेस केल्या होत्या देसाई टीमने. आणि मागचा सामना चांगला वाचवला होता टीम जगदंब वाकण ब ने. त्यामुळे हा सामना इंटरेस्टिंग होईल. चांगली गोलंदाजी बीट केले फलंदाजाला. सरळ डॉट बॉल आकाश आणि मोरेश वर मैदानामध्ये आहेत. मोरेश्वर पाटील आकाश पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. आकाश पाटील आहे. मोरेश्वर पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्यात 5. शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा. हुक शॉर्ट बॉल मागे चाललाय. लॉंग लेगला टर्न होईल. बॉल थांबला. 2 धावा इथे मिळतील आकाशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 7. 57चं टार्गेट. 7 धावा झाल्यात. 50 धावा अजूनही करायच्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं नगरसेवक ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. आदरणीय रमाकांत दादा मडवी माजी उपमहापौर दिवा शहर प्रमुख आहेत. त्यांची ही संकल्पना चरणदास जारू मात्रे यांचं देखील खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि जनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन नुकतंच राजेश मोरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार आपल्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद भेट देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत.
आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आता इथून इंटरेस्टिंग सामने आपल्या समोर येतील. क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनलचे थरार आपल्या समोर रंगतील. पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, रनआउट चान्स आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅकअप येईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. लेग बायचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात आतापर्यंत 8. चं टार्गेट, 8 धावा. याच्यानंतर तिसरी फेरी आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मधून जिंकलेला संघ पडलेच्या विरुद्ध, आदर्श 11 पडलेच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल आणि त्याच्यातून जो संघ जिंकेल तो ओमसाई आगासनच्या विरुद्ध खेळेल. त्याच्यातून जो संघ जिंकेल तो चेंज द गेम वडवलीच्या विरुद्ध खेळेल. असे सामने आता तुमच्या समोर थोड्याच वेळात पाहायला मिळतील या नगरसेवक ट्रॉफीच्या माध्यमातून. सालाबाद प्रमाणे याही वर्षी जैनुमान क्रिकेट संघ दातिवलीच्या मदतीने या स्पर्धेचं आयोजन. शॉर्ट बॉल, हुक शॉट मागे चाललाय. परत एक वेळा बॉल, 2 फिल्डर आहे. त्यावेळेला आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा वेगाने धावतोय आणि रेस लागली आहे. तो रेस जिंकेल. बॉल सीमा पार, येतोय चौकार. मोरेश पाटलीसाठी एक पारितोषिक आलं. जनार्दन म्हात्रे पडलेगाव यांच्याकडे 3 बॉल 3 6 मारले तर 1000 रुपये. 4 धावा येत आहेत. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट मोरेश्वर पाटील. नेहमीच आक्रमक खेळासाठी हे खेळाडू जाणले जातात. मागचाही सामना जर आपण पाहिला असेल तर त्यांनी चेस केला. अतिशय कमी ओव्हरमध्ये, ऑलमोस्ट 4.5 ओव्हरमध्ये सामना फिनिश केला होता. त्यावेळेला टार्गेट मोठं होतं, 69चं होतं. 70 धावा करायच्या होत्या. 70 धावा लीलया पार केल्या त्यांनी. आणि आता याही मॅच मध्ये 57चं टार्गेट आहे, परंतु ओव्हर कमी आहे. 4च ओव्हरमध्ये करायचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. अजूनही आपण पाहिलं तर या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 12 धावा. अपील हलकीशी ते पाहायला मिळाली. ओव्हरची इथे होईल समाप्ती आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. बिनबाद 12 अशी सुरुवात आहे टीम देसाईची. आमच्या मुख्य व्यासपीठाचं दृश्य तिथे तुम्ही पाहताय. आदरणीय राजेजी मोरे साहेब यांना या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, आनंद घेत आहेत. आणि सध्या हे धडाडीचं नेतृत्व आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार, नवनिर्वाचित आमदार ते आपल्या समोर आहेत आणि खऱ्या अर्थाने भरपूर कामाचा सपाटा त्यांनी लावलाय. खूप लोक त्यांच्या ऑफिसमध्ये सातत्याने त्यांना भेटत असतात. अनेकांचे प्रश्न मार्गी लावतायत. आपल्या परिसरातला आवाज आज विधान भवनामध्ये राजेश मोरे साहेब यांच्या वतीने हा भगवा झेंडा डौलाने फडकतोय. 2 विंडो मध्ये हे दृश्य आपल्या समोर दाखवत असताना या आपण सन्मान करूयात. काटेचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय श्याम पाटील साहेब उपस्थित आहेत. मी रुपेशी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण शिवसेना शाखा प्रमुख काटे आदरणीय श्याम पाटील साहेब यांचा सन्मान करावा. आणि येत्या मार्च मध्ये तुम्हाला याच मैदानावरती, देसाईच्याच मैदानावरती कुमार युवा नेतृत्व रोहिदास म्हात्रे यांच्याकडून आदरणीय आमदार कल्याण ग्रामीणचे राजेशजी मोरे साहेब यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2025 येत्या मार्च मध्ये आयोजन करण्यात येईल. प्रकाश जोजातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. युवा नेतृत्व कुमार रोहिदासजी म्हात्रे यांच्या वतीने, देसाई ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला आमदार चषक 2025 ही स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचबरोबर पडलेचे जनार्दन म्हात्रे साहेब यांचे आपण सन्मान करूयात. मी पुन्हा एकदा रुपेशी म्हात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण जनार्दनजी म्हात्रे साहेब पडलेगाव यांचा सन्मान करावा. या सन्मानाबरोबरच आपण वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. फलंदाजीसाठी पहिली विकेट गमावली आहे. आकाश पाटील परतलाय. मोठा धक्का बसलाय टीम देसाईला या मॅच मध्ये.
टार्गेट मोठं आहे, 57 धावा चेस करायचे आहेत आणि दुसऱ्याच ओव्हरमध्ये मयुरेशने पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेतली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये हिमांशू म्हात्रे, लेफ्ट हँडेड बॅटर आहे, आक्रमक असतात आणि धावा करावे लागतील आक्रमण करून. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, नाही मिळणार धाव, डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी या ओव्हरच्या सुरुवातीला 2 डॉट बॉल आले, त्याच्यामुळे दबाव आता देसाई संघावर होम ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. जगदंबा वाकण बच्या विरुद्ध खेळत असताना वाकण टीमने पहिला सामना वाचवला. फक्त 44 धावा करायच्या होत्या. विरोधी टीम गौरीपाडाला आणि त्यांनी त्या डिफेंड केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये तर रन बॉल इक्वेशन आलं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तो सामना जिंकलाय. इथून मात्र नक्कीच ते चांगली कामगिरी करतील. हा बॉल उसळी घेत सरळ विकेट कीपरच्या दिशेने आणखीन एक डॉट बॉल. देसाई टीमची फलंदाजी आता थोडीशी ढासळल्यासारखी वाटते. एकच विकेट जरी गमावली तरी देखील दबाव बनवला. या ओव्हरमध्ये 3 चेंडू निर्धाव टाकलेत मयुरेश. या गोलंदाजाने स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमचे सर्वच मान्यवर. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. राजेश मोरे साहेब, जय महाराष्ट्र. 5 पंचवार्षिक नगरसेवक म्हणून त्यांनी लोकांची सेवा केली. लोकांचा प्रतिनिधी म्हणजेच कोणी दादा त्यांना म्हणतं, कोणी नाना त्यांना म्हणतं, असे राजेश जी मोरे साहेब. थ्रो गोलंदाजीसाठी इथे DRS घेतलेला आहे, चेक केलं जाईल. हा अंपायरचाच. तिसरे अंपायर आता मैदानामध्ये जातील आणि त्यानंतर परत एक वेळा सामन्याला सुरुवात होईल. विशाल मडवी आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तो आक्षेप घेण्यात आला होता आणि त्याचमुळे आता तिसरे पंच म्हणून विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. मॅचला परत एकदा सुरुवात होईल. 3 चेंडू तर निर्धाव आलेले आहेत. गोलंदाज सज्ज होईल. या ओव्हर मध्ये धावा आलेल्या नाहीयेत. शांत ठेवले फलंदाजांना. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये रनआउट चान्स आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्टंपला कदाचित पाय लागलाय असं दिसतंय आणि त्याच्यानंतर टीव्ही अंपायरची मदत देखील घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायर कडून रनआउट चेक केला जाईल. ट्रॅफिक लागेल. चालत पोहोचेल पण गाडी नाही पोहोचत. मामा बाईकसाठी रोज चालू आहे का? हो ना, बाईकला पण तेवढा गेला तर बाईक घुसते ना पटापट. एक तास गाड्या थांबून सोडतात ना. हां, मग 1 वीक बंद आहे का थोडं ती बाईकला पण सगळं ना. बाईकला नाही आहे नाही, रोज येतो ना. नाही, सकाळी नसते, संध्याकाळी बंद करतात. ट्रॅफिक लागले ना मग थांबवतात. हा डिसिजन आला का नाही? पाय लागले पाहिजे, तो स्टंप पाडले पाहिजे त्यांनी. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे आणि जसं की आपण चर्चाच करत होतो की पाय लागलेले होते दोन्हीही. त्यानंतर बेल्स नव्हत्या स्टंपवर आणि त्याचमुळे पंचांनी तिथे नॉट आउट घोषित केला होता. तोच कॉल कायम ठेवलाय. टीव्ही अंपायरने देखील 1 धाव इथे येते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 13 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा. मॅच मध्ये पूर्णपणे वरचढ ठरतोय सध्या तरी जगदंब वाकण ब. गती काढली होती, अप्पर कट केला. बॅकफुटला जात असताना फिल्डर धावतायत. बॉलच्या मागे 2 फिल्डर येतील तोपर्यंत बॉल थांबेल. 2 धावा ऍड होतील मोरेश्वर पाटील यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 15. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. टार्गेट आहे या मॅच मध्ये 57, म्हणजे अजूनही 42 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी आणि सर्व काही शक्य आहे या ग्राउंडवर. लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिलं, 44 धावा डिफेंड झाल्या. हाय स्कोरिंग मॅचेस चेस होतात. 70 धावा चेस झाल्यात आणि ते यांनीच केल्या होत्या.
टीम देसाईने नारिवलीच्या विरुद्ध काय बॅटिंग केली होती त्यावेळेला देसाई टीमने. चला मॅच थोडीशी फास्ट खेळा, कारण 4:10 झालेले आहेत. अजूनही 3 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. थोडंसं फास्ट खेळा. कमी गतीने टाकलेला बॉल हवेत आहे, मिस टाइम होतोय. फाईन लेगचा फिल्डर खाली येतोय, जजमेंट खराब आहे, झेल ड्रॉप. आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला. 2 धावा मिळतील मोरेश्वर यांना. डबल बरोबर टीमची धावसंख्या 17. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 17. आता 12 बॉल मध्ये 40 धावा करायच्या देसाई टीमला सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 40 धावा. सेमी तर 4 ओव्हरचीच खेळायला लागणार आहे. फायनल 1 ओव्हरची 2 ओव्हरची, सेमी 4 ओव्हरचीच खेळवणार आहे. मग तुम्ही पहिली सेमी खेळवले ना, बाईक आहे बरोबर नाही सर. फायनल तुम्ही किती ओव्हरची खेळला मग? मोरेश्वरला बॅक टू बॅक 3 6 साठी जनार्दन जो मात्रे असं पडलेगाव यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. ही मालिकावीराची बाईक सध्या तुमच्या स्क्रीनवर आपल्याला दाखवण्यात येते. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी बाईक देखील ठेवण्यात आलेली आहे. प्रतिम असं आयोजन. मालिकेवराची बाईक रमाकांत मडवी आणि साक्षी रमाकांत मडवी यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. स्पर्धेमध्ये हे ट्रॉफीचं सौजन्य आपल्याला दिनेश बंडू शेठ सोरखादे ट्रॉफी शॉप अँड स्पोर्ट्स च्या माध्यमातून लागलेलं आहे. हे कोण आहे? शिवदास ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 40 धावा करायचे आहेत. सरासरी 20. बॉल हवेत आहे, शॉर्ट कव्हरला फिल्डर येतोय. परत एक वेळा कॅच ड्रॉप. झेल सुटतायत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील का? आणि हो पंचांचा इशारा येतोय. नॉट आउट. 2 धावा मिळतील. आता 38 धावा करायच्या येणाऱ्या 11 बॉल मध्ये देसाई टीमच्या समोर लक्ष आहे. अकरा बॉल आणि 38 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. तिसरं षटक. हिमांशू स्ट्रायकिंग एंडला. हिमांशू साठी शॉर्ट बॉल हुक केला. मागे चाललाय बॉल. धावा येतील 4. येतोय चौकार. हा बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 34 धावा करायच्या. आता या मॅच मध्ये टीमची धावसंख्या 23. 10 बॉल 34 धावा हे समीकरण. मॅच ऑन. देसाई संघाने पलटवार आता सुरू केला. 10 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट बॉलचा वापर आणि त्याच्यावर तुटून पडला हिमांशू. हा बॉल थोडासा पुढे टाकला. अपील केली होती, स्ट्रॉंग अपील, परंतु स्पष्ट नकार आलाय पंचांच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा अंपायर कडून येतोय. 33 धावा करायच्यात. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 33 धावा. यानंतर टीम आदर्श पडलेगाव यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. आज कौसानी देखील असाच खेळ केला होता. ज्यावेळेला 10 बॉल मध्ये 34 पाहिजे होत्या, 9 मध्ये 33 पाहिजे होत्या आणि तिथून तो सामना त्यांनी जिंकला होता सकाळच्या सत्रामध्ये. कौसा टीमची ती कामगिरी उल्लेखनीय राहिली होती. एका मॅच मध्ये पडले टीमचा खेळाडू वैभवने खूप चांगली कामगिरी केली होती. त्याच्यामुळे त्यालाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता. चांगला खेळ वैभवने दाखवला.
एक धाव इथे मिळते मोरेश्वरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. रनआउट चान्स आहे. 2 धावा ऍड होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद. क्रिकेट आणि बुद्धिबळाचा खेळ याच्यामध्ये भरपूर साम्य आहे. कधी कधी आपलेच पायदे मारावे लागतात आणि इथे रनआउट च्या स्वरूपामध्ये विकेट. राजेश मोरे साहेब तल्लीन होऊन हा सामना पाहतात, कारण त्यांना माहिती आहे राजकारण क्रिकेटचा खेळ कधीही रंग बदलू शकतो. कधी आपली वेळ येईल, कधीच कोणाला सांगता येत नाही. क्षेत्र कोणतेही असो, वेळ बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात ना, ते याच्यासाठी. आणि आज आपण पाहतोय ते आपल्या कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत. नेहमीच प्रसन्न मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेला ते शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. शॉर्ट बॉल, हुक शॉट, बॉलला फेकले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी देसाई टीमचा पलटवार. हाय तो षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान ज्यांचं शुभागमन होतं शिवसेना विभाग प्रमुख पोंबरा कॉलनी आदरणीय विनोदजी मडवी साहेब, आपला आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नगरसेवक चषक 2025 मध्ये जौनवान क्रिकेट संघ दातिवली आयोजित या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. मॅच मध्ये आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 25, तेच सांगतोय. 7 बॉल आणि 25 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. मॅच ऑन. परत एक वेळा पलटवार सुरू झालाय. हिमांशूच्या पॅट मधून हा सिक्सर आलाय, तो देखील लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हुक शॉट द्वारे. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. 7 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये राहतील. आव्हान कायम राहील टीम देसाईचं घरच्या ग्राउंडवर खेळत असताना. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. 2, 3, 4 टप्पे घेत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता समीकरण असं आहे 6 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत टीम देसाईला. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या स्पर्धेमध्ये. आणि आता या मॅच मध्ये कहाणी बदलली आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 21 धावा करायचे. 21 फ्रॉम 6 असं समीकरण आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन. देसाई टीमचा पलटवार सुरू झाला. आणि आता मैदानामध्ये नवीन फलंदाजीसाठी आला विकास. नावांचा विकास करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. हिमांशूच्या बरोबरीने खेळत असताना शेवटचा षटक टाकण्याची जबाबदारी बिपिन पाटीलच्या खांद्यावर आहे. बिपिन पाटीलने मागचा सामना वाचवला होता या टीमसाठी. चांगली गोलंदाजी केली होती. 6 बॉल मध्ये 6 विकेट घेण्याचाही विक्रम आहे नगरसेवक ट्रॉफी मध्येच. सप्रा मैदानावर मैदान दुसरं, स्पर्धा तीच. 6 कॅच आउट फलंदाज बाद त्याने केले होते. झेलचितच्या स्वरूपामध्ये तो विक्रम आहे त्याच्या नावावर याच नगरसेवक ट्रॉफी मध्ये. बिपिन पहिलाच बॉल थोडासा खेचून मारला ऑन साइडला. एक धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न ते होईल का हे पाहायचं आहे. रनआउटची संधी देखील असेल आता. फलंदाज बाद. आणि आता समीकरण आहे 5 बॉल 20 धावा.
आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक ट्रॉफी मध्ये नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतोय. हितेश भोईर. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत. नेक्स्ट मॅच आदर्श पडलेगाव आणि या मॅच मधला जिंकलेला संघ त्यांच्या विरोधात खेळेल. क्वार्टर फायनलची ती लढत. सेमी फायनल मध्ये ओमसाई आगासन विरुद्ध नेक्स्ट मॅचचा विजेता. फायनल मध्ये चेंज द गेम वडवली. त्याच्या पुढच्या सामन्याचा विजेता ऍक्शन मध्ये असेल फायनल मॅच मध्ये. बॅट चांगली फिरली. अपील केली आहे. स्पष्ट नकार. डॉट. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत आता टीम देसाईला. शांत ठेवलंय. लेग ब्रेक. हा डॉट. आता मात्र फटका चांगला आहे. बॉलला फेकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी बुलंदी. पॉवरफुल हिट. षटकार. तीन बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर कमीत कमी 2 धावा किंवा षटकार तरी मारावा लागेल किंवा चौकार तरी बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर सामन्यामध्ये ते राहतील असं समीकरण आलं. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत. या बॉलवर डॉट बॉल विकेट आली तर मग दबाव बनेल टीम देसाईवर. 3 बॉल 14 रन. विकास. एक षटकार नुकताच त्याने मारलाय. मॅच मध्ये पलटवार केलाय टीम देसाईने. 3 चेंडू 14 धावा. रोमांचक अवस्थेमध्ये सामना नगरसेवक ट्रॉफीतला. अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल. मॅच ऑन. 3-13 हे समीकरण आहे. एका टीमचे 3-13 नक्की वाजणार आहेत या मॅच मधून, कारण एक संघ स्पर्धेच्या बाहेर, एक संघाचा आव्हान कायम राहील या स्पर्धेमध्ये असं समीकरण आलंय. 3 बॉल 13. यावेळेला बॅटर बीट होतोय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. 2 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. वाकलन संघाचे 2 विकेट होते. देसाईचे 3 आहेत, म्हणजे कंपल्सरी करावे लागतील आता. दोन बॉल 13 धावा हे समीकरण या मॅच मध्ये कंपल्सरी. विकेट जास्त गेल्यात आणि आता तर सामना पूर्णपणे खिशात आहे टीम जगदंब वाकलन ब च्या, कारण या सामन्यामध्ये टार्गेट मोठं ठेवलं. 1 बॉल 13 धावांची आवश्यकता. नक्कीच सामन्यामध्ये थोडीशी चुरस पाहायला मिळाली, परंतु त्याच्यानंतर वरचढ संघ आहे. एक्स्ट्रा कव्हरला षटकार नक्की पाहायला मिळेल आणि हा येतोय षटकार. म्हणजेच सामना फक्त 6 धावांनी पराभूत झालाय संघ देसाई. अभिनंदन टीम जगदंब वाकलन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय आणि त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय साईनाथ गायकर याला, ज्याने अफलातून बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. 3 षटकार त्याने मारले. 25 धावांची खेळी केली. मॅन ऑफ द मॅच लवकरात लवकर आपण प्लीज. साईनाथ.